सर्व हरकत नाही. उद्या जाऊन मोबाईलवरती मॅच दाखव. आणि सिनियर खेळाडूमधून तुला कोण प्रोत्साहित करत असतो? मनीष दा आणि कुणाल दा. नक्कीच मनीष आणि कुणालचं नाव देईल. खूप चांगला खेळलास. ही कितवी मॅन ऑफ द मॅच आहे तुझी? पहिली डेब्यू केलेली मॅन ऑफ द मॅच. खूप चांगली बॅटिंग केली, खूप चांगली फिल्डिंग देखील मीटच्या मापात पाहायला मिळाली आणि मीट ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. खूप चांगलं, धन्यवाद. तर जाऊया नेक्स्ट सेकंड सेमीफायनल, ज्यामध्ये आणखीन एक संघ आपल्याला फायनलमध्ये जाताना पाहायला मिळेल. कोणता संघ असेल ते देखील पाहणं गरजेचं असेल. हे ऐकण्यासाठी आपण पुन्हा एकदा व्हॉइस ऑफ धनसार उत्कर्ष पाटील यांच्याकडे जाऊया, ज्यांना खूप प्रेम मिळालं या टुर्नामेंटमध्ये आणि दिवस रात्र मेहनत करणारा आपण पाहतोय उत्कर्ष पाटील. यापुढील आवाज आपण त्यांचा ऐकूया. थँक्यू सो मच. धन्यवाद. संतोषदा पाटील यांचा आवाज आपण ऐकताय. खऱ्या अर्थानं चांगली साथ. ज्या वेळेला आम्हाला मदतीचा हात लागतो समालोचन करण्याच्या योगामध्ये, त्यावेळेला खऱ्या अर्थानं जेव्हा त्यांना सांगितलं त्यावेळेला खऱ्या अर्थानं जे साथ देत असतात ते अगदी आपण पाहतायत. संतोषदा पाटील अनेक वर्ष या टेनिस बॉल क्रिकेटला ज्यांचा आवाज आपल्याला पाहायला मिळाला, या पालघर जिल्ह्यातील एक बुलंद आवाज म्हणून ज्यांची ओळख. जाऊया मॅचकडे. एका बाजूला आपण पाहतायत यश फाउंडेशन संघर्ष मुरबे आणि एका बाजूला जय जोगण्यादेव आगवन वामिका स्टार. येणाऱ्या काळात कमिंग सून वेऊर चषक 9, 10, 11 एप्रिल. बंड्या भाऊ असतील, पंकज गावडे असतील, बळवंत पाटील असतील, विनोद डिझे अँड मंडप, रोशन मोरे, सुशील मोरे, अमरीश मोरे, निलेश पाटील, विलास मोरे, प्रेम मोरे, तदनंतर सचिन मोरे, त्याचबरोबर निलेश वाणी, विनोद पाटील अँड मयूर मोरे अँड टीम. लाल्या चषक अर्थात आपण पाहतात वेऊर चषक. लाल्या म्हणजे ब्रँड आहेत वेऊरमध्ये. खऱ्या अर्थानं आपण पाहतात धीरज पाटील हे फक्त नाव नाही आणि ते ब्रँड आहे. मग ते सगळ्या क्षेत्रात, क्रिकेट म्हणा, धंदा म्हणा, व्यवसाय म्हणा, आणि अनेक मुलींचा वॉलपेपर राहणारा लाल्या आपल्याला पाहायला मिळतोय. जाऊया मॅचकडे. माऊली स्पोर्ट्स जी टी शर्ट्स आपल्याला पाहायला मिळतं एका दिवसामध्ये बनवून दिली मुरबे संघाची. कालच्या दिवसात आपण त्यांना पाहिलं आणि आजच्या देखील. जाऊया मॅचकडे, जिथे एका बाजूला जगदीश मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच. खूप चांगलं क्रिकेट त्यानं दाखवलं. अंडरआर्म क्रिकेट खऱ्या अर्थानं आता सध्या खूप चर्चेत राहिलं या पालघरच्या क्रिकेटमधनं. कोणाची रिंग पडली असेल ती चांदीची आहे की नाही ते कन्फर्म होत नाही. आता चांदीचा भाव भरपूर वाढलाय. जर कोणाची पडली असेल तर ओळख पटवावी आणि ती रिंग घेऊन जावी. इन्व्हेस्टमेंट खूप महत्त्वाची असते आणि ती इन्व्हेस्टमेंट जर आता तुम्ही चांदी सोन्यामध्ये केली तर येणाऱ्या काळात भरपूर प्रगती आहे. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल आता या सेकंड सेमीफायनलला सुरुवात. आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. आपण पाहताय रत्नदीप चषक वेऊर भंडाराळी प्रेझेंट रत्नदीप ट्रॉफी 2026 आजची अंतिम रजनी. अनेक प्रेक्षकांनी या स्पर्धेला प्रेम दिलं कारण या स्पर्धेची क्वालिटी, गुणवत्ता उच्च कोटी राहिली आणि तदनंतर ही स्पर्धा आज तुम्हा सगळ्यांच्या मनामध्ये घर करणारी राहिली. पालघरच्या क्रिकेटला सुरुवात झाली आणि खऱ्या अर्थानं रत्नदीपने तो मान मिळवला आणि ही स्पर्धा खऱ्या अर्थानं सुरुवात होते. टाळ्यानं, जल्लोषानं, शिट्ट्यानं मॅचला सुरुवात. पहिलाच बॉल रोनित यांचा. विशाल तरे मिस्टर एक दिग्गज खेळाडू. विशालने देखील स्वतःला सिद्ध केले अनेक वेळा ॲज अ बॉल, ॲज अ बॅट, ॲज अ फील्ड म्हणून. आणि तोच विशाल तरे आपल्याला पाहायला मिळतोय डीप एक्स्ट्रा कव्हरला. 15,815 व्ह्यूवर्स पाटील नेटवर्क्स या यूट्यूब वाहिनीसहित या स्पर्धेला जोडले. सन्मान्य संजय मोरे, संजय गायकवाड साहेब, सतीश मोरे आणि ललित मोरे यांना विनंती करतोय आपण मुख्य व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी. दुसरा बॉल याही वेळेला कट केले, थोडंसं लेट झाले. स्क्वेअर ऑफ द विकेट फटका खेळला. डी झोनमध्ये डिक्लेअरमध्ये चेंडू निघून जाईल आणि धावसंख्या आता इथून स्कोर कार्डला सुरुवात होते. 2 बॉलचा खेळ संपला आणि संपल्यानंतर धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते. ती म्हणजेच एक चांगला मॅच बघायला मिळेल. प्रेक्षक का थांबलेत तर प्रेक्षकांना सेमीफायनल 2 बघायची आहे, जिथे एका बाजूला जग्गू विकास तर एका बाजूला हार्दिक आणि विशाल. गोलंदाज तयार. पुढचा बॉल याही वेळेला आपण पाहतायत लेट कट करण्याचा प्रयत्न होता. चांगला चेंडू. आता टाळ्या वाजतायत, शिट्ट्या वाजतायत
आणि इथे खऱ्या अर्थानं आपण पाहतात मुरबे संघ एन्जॉय करतात. मुरबेची ज्या ज्या वेळेला मॅच असते मग ती फक्त पालघर नसून बोईसरमध्ये देखील जरी स्पर्धा असल्या तरी अगदी आपण पाहतायत खूप गर्दीने प्रेक्षक येत आहेत. ज्या वेळेला तुमचा गावचा संघ खेळतो त्यावेळेला तुमचं पाठबळ असणं गरजेचं असतं. ज्या गावात तुम्ही जन्म घेतलाय त्या मातीला विसरून नाही चालत. आणि ज्या अनुषंगाने मात्र आपण पाहतायत संपूर्ण मुरबेकर आता हळूहळू पाटील नेटवर्क्सला व्ह्यूवर्स वाढत जातील आणि तदनंतर आपण पाहतायत जिथे खऱ्या अर्थानं आपण पाहतात आता हे व्ह्यूवर्स वाढत चाललेत. गोलंदाजी मार्कवरती तयार आहेत. जिथे आपल्याला पाहायला मिळतात रोनित तरे एक दिग्गज गोलंदाज. पुढील बॉल या बॉलला काय चेंडू अफलातून गोलंदाजी. जिथे आपण पाहतात चेंडू पडल्यानंतर रायझिंग राहिला आणि तदनंतर हा चेंडू क्लीन बीट होत असताना जिथे आपण पाहतायत संजय मोरे सर, अजय गायकवाड असतील, सतीश मोरे आणि ललित मोरे यांना विनंती करतोय की आपण सन्मानानं आमच्या मुख्य व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी. आजच्या तिसऱ्या रजनीमध्ये रत्नदीप चषकाचा काय क्रेज वाढला. आज प्रत्येक बाकावरती गावागावामध्ये प्रत्येकाच्या स्टेटसला रत्नदीपची चर्चा का होते तर एक उच्च कोटी असं मॅनेजमेंटचा बॉस म्हणून रत्नदीप चषकाला तो मान मिळाला म्हणायला हरकत नाही. अनेक स्पर्धा होत असतात. मॅनेजमेंट करणं सोपं असतं, आयोजन करणं सोपं असतं, परंतु नियोजन कसं करावं आणि ते एक शिस्तबद्ध असं नियोजन ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेमध्ये प्रत्येकाला मात्र खूप चांगला मान सन्मान देताना रत्नदीप चषक जिंकणार आहे या सर्व युवांनी करून दाखवलं. महिलांसाठी त्यांचा आरक्षित कक्ष आपण पाहताय. 3 दिवस महिला अगदी गर्दीनं राहिल्या, वेळात वेळ काढला, संध्याकाळचा स्वयंपाक लवकर आवरत असायचा आणि त्यानंतर पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये येत असताना क्रिकेट प्रती असणारं प्रेम आहे तुमचं. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते. आतापर्यंत तपासून पाहिलं तर धावा गोलंदाज अनिश एक युवा उभरता संघाने अनेक खेळाडू तयार केलेले आहेत. NCCची स्पर्धा झाली आणि त्यामध्ये तुम्हाला उडता हुआ अंचू पाहायला मिळाला. काय क्षेत्ररक्षण राहिलं. आज वयवर्ष जरी 40+ असलं, 40+ जवळ टच झालेत, परंतु अंचू यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. काय अफलातून क्रिकेट. मायकोप इथे स्पर्धा व्हायच्या, रावळे इथे स्पर्धा व्हायच्या, त्याही वेळेला अंचू यांचं क्षेत्ररक्षण हे उच्च कोटीच राहायचं आणि ते आज देखील रुजू आहेत. गोलंदाज तयार. एकाच फ्रेममध्ये 2 बॅट्समन पाहायला मिळतात आणि हिमांशु सिंग ब्रँड पास्थळचा सगळ्या गोष्टी क्लिअर करतात. पहिलाच बॉल वाईट. जगदीश यांनी जर 3 चेंडू आणि 3 चौकार ठोकले तर विकी घरत यांच्याकडनं 500 500 रुपयाचा कॅश प्राईज आहे. धावांची गती तपासून पाहिली तर फलकावरती आता जाऊन पोहोचते. 5 बॉलचा खेळ झाला तो म्हणजेच या पहिल्या षटकाचा खेळ ज्या वेळेला संपला 5 रन. पुढचा बॉल. या वेळेला प्रयत्न चालू आहेत मोठ्या फटक्यांसाठी. मोठ्या फटक्यांचा आस्वाद घेण्याकरिता प्रयत्न अगदी प्रामाणिक चालू आहेत आणि इथे खऱ्या अर्थानं त्या प्रयत्नांना यश मिळेल का हाही तेवढाच महत्त्वाचा प्रश्न. संपूर्ण मुरबेकर ज्या वेळेला चांगला बॉल पडतो त्यावेळेला टाळ्या वाजवतात, शिट्ट्या वाजवतात आणि इथून एका बाजूला एक चांगला फटका आला की मग आगवनच्या डगआउटमध्ये शिट्ट्यांचा आक्रोश बघायला मिळतो. पुढचा बॉल. फटका खेळलाय जिथे तेजस आहेत. थ्रोस जो चांगला असायला हवा होता तो व्यवस्थित नाही आला. दर्शक तरेला आपण पाहिलं. आता इथून आपण पाहू शकाल धावांची गती आकार घेते, जाऊन पोहोचते ती म्हणजे 7 वरती 7 रन्स ऑन द स्कोर कार्ड. ऑफ द मार्क गोलंदाज अनिश. विकास एक घातक फलंदाज. या मॅचमध्ये सेन्सिबल क्रिकेट. अभी नाही तो कभी नाही. वेळ गेल्यानंतर शोकांतिका पाळण्यात विशेष महत्त्व नाही. ज्या अनुषंगानं याच मॅचमध्ये सिद्ध करायचं आहे, स्वतःला लढायचं आहे संघासाठी. जिथे आपण पाहतात ज्या संघ मालकाने तुमच्यावरती विश्वास दाखवला त्या संघ मालकाकरिता इथून या आज रत्नदीप चषकाच्या ट्रॉफीला प्रथम क्रमांकाचा मान मिळवण्याकरिता चाललेली भानगड. एका बाजूला आपल्याला संघ बघायला मिळतो तो म्हणजेच यश फाउंडेशन संघर्ष. मुरबे फटका चांगला आहे जिथे तेजसनं बॉलला फील्ड केलं. ही तेजसची ओळख राहिलेली आहे. अनेक वेळा आपण तेजसला पाहिलंय. तेजस हा खेळाडू असा आहे जसं नाव तसं तेजस्वी काम त्याचं राहतं. ॲक्शन रिप्ले हा येतोय समोर. हिमांशु सिंग आम्हाला दर्शवतात. बघा अनिशने राऊंड स्टम्प्सनं बॉल हाताळला, मनगटाच्या साह्यानं बॉलला दिशा दिली आणि तदनंतर पुन्हा एकदा बॉलला आतमध्ये ढकललं आणि तेजसनं स्वतःचं बॅलन्स निश्चित स्वरूपात खेळपट्टी मैदानाच्या आतमध्ये झोकून दिलं. पुढचा बॉल. या वेळेला बिटवीन द गॅप फटका खेळल्यानंतर हा एक आत्मविश्वासाचा ग्रंट साऊंड बघायला मिळाला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. यस DJ प्रसाद 4.
थँक्यू सो मच. वेलकम बॅक. थँक्यू डीजे प्रसाद. खूप चांगली साऊंड सिस्टम या स्पर्धेकरिता. पुढील बॉल या बॉलला कट केलाय. बॉल चाललाय डी झोन मध्ये थर्डमॅन मधनं गोशंकित क्षेत्रामध्ये. सिंगल मात्र मिळेल आणि या सिंगलच्या साह्यानं धावांची गती जाऊन पोहोचली आतापर्यंत 14 रन. विघ्नेश ठाकूर आपल्याला पाहायला मिळतात. ब्रँड ऑफ सालवड. खूप चांगलं गुणलेखन. अगदी आपण पाहतात क्रिकेट प्रती असणारं प्रेम. आज सकाळच्या सत्रात लेदरचा सामना आणि तदनंतर तो सामना पराभवाचे चटके दिले आणि तदनंतर पुन्हा एकदा आपल्या कामाशी एकनिष्ठ होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. धावसंख्या 14 आहेत. संपूर्ण वेऊरची ही नगरी आज दुमदुमतय. क्रिकेटच्या एका सुंदर वातावरणात क्रीडाला पोषक असं वातावरण 16,060 व्ह्युअर्सनं या स्पर्धेला पाटील नेटवर्कच्या माध्यमातून प्रेम दिलं. त्या सगळ्या श्रोत्यांचं पुन्हा एकदा हृदयाच्या अंतःकरणापासून लाख लाख धन्यवाद. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा यावरला संघाचे फ्रंटलाईन गोलंदाज रोनित ॲज अ कॅप्टन, ॲज अ लीडर म्हणून संघासाठी सातत्यानं चांगली गोलंदाजी हे त्यांचं काम आहे. आता तिसऱ्या षटकात दाखल झालेत. एका बाजूला विकास आणि जग्गू या दोन हुकमी एक्क्यांची जोडी मैदानाच्या आत. पुढील बॉल इथून आपण पाहतात. पहिला बॉल व्हाईट बॉल आलाय. व्हाईट बॉलनं स्कोर कार्डला गती मिळेल. आकार घेईल. जाऊन पोहोचेल 15 रन्स. 15 मार्च 1877 खऱ्या अर्थाने क्रिकेट खेळाला सुरुवात झाली. जरी जन्म इंग्लंडमध्ये घेतला असेल तरी भारताने या क्रिकेटला मोठं केलं यामध्ये तीळ मात्र शंका नाही. खराब क्षेत्ररक्षण. ज्याच्यासाठी अंचू जाणले जातात ते त्यांच्याकडनं अपेक्षित नव्हतं. संपूर्ण मुरबे संघाच्या डगआउटमध्ये शांतता पसरली आणि हा चेंडू सीमा रेषेच्या बाहेर गेला. काय फटका केला होता. आता तेजस देखील फक्त रिप्ले पाहत आहेत की काय घडलं. साधारण क्षेत्ररक्षण गरजेचं होतं. इथून बॉलला फील्ड करणं. धावांची गती या 4 धावेने 19 वरती जाऊन पोहोचली आणि खूप चांगल्या पद्धतीनं सध्या आता खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. 19 धावा धावफलकावरती. 19 सप्टेंबर 2007 साऊथ आफ्रिकाच्या पार्श्वभूमीवरती युवराज सिंगनं 6 बॉल आणि 6 षटकार स्टुअर्ट ब्रॉडच्या विपक्षात काय ठोकल्या गेल्या. अप्रतिम फलंदाजी राहिली. भारतासाठी ना भूतो ना भविष्यती पुन्हा होणं नाही असा खेळाडू युवराज सिंग. ह्यूज रिस्पेक्ट. गोलंदाज तयार. पुढचा बॉल इथे देखील फटका चांगला खेळला. बॉल चाललाय विकासच्या बॅट मधनं दन 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 करत आउटफील्डला फाडत आउटफील्डला चिरत सीमारेच्या बाहेर. 4. यस, डगआउट मध्ये देखील कॅमेरामॅन येऊ दे. आगवनचा डगआउट आपल्याला पाहायला मिळेल. हे दाखव. आणि हे ऑन स्क्रीन आगवनकर आपल्याला पाहायला मिळतात सातत्यानं. धन्यवाद डीजे प्रसाद. ज्या वेळेला आगवन संघाची कामगिरी चांगली बघायला मिळते त्यावेळेला आगवनकरांचं प्रेम क्रिकेट प्रति जग्गू आणि विकासला खूप वेगळं असतं. धावसंख्या जाऊन पोहोचते 23 धावा या धावफलकावरती. एका बाजूला यश फाउंडेशन संघर्ष मुरबे. संघर्ष आहे नावामध्ये. संघर्ष करावा लागेल. तुम्ही क्रिकेटच्या मैदानात किंवा तुमच्या आयुष्यात संघर्षाशिवाय कष्टाशिवाय फळ नाही. नो पेन नो गेन. आता सध्या आपण पाहतात मैदानाच्या 23 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज तयार. दोन्ही कॅमेऱ्याचे व्ह्यू आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल या वेळेला देखील पॅडल स्वीप करायचा होता. चेंडूची अचूक हाताळण बघायला मिळाली आणि आता धावसंख्या जर तपासून पाहिली तर जाऊन पोहोचते ती म्हणजेच 24 धावा. षटक क्रमांक 3 चालू आहे. बॉलचा खेळ झालाय तो म्हणजेच आतापर्यंत अवघ्या 3 बॉलमध्ये 9 धावा या षटकात शोधल्या आणि 1 बॉल वाईडची देखील राहिली. चांगली बॅटिंग या मॅचमध्ये. जगदीश कूल अँड काम. तर एका बाजूला ऑन द मार्क आपल्याला पाहायला मिळाले विकास. इथे देखील फटका तर खेळला. बिटवीन द गॅप विशाल तरेला बीट करत चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. 4. थँक्यू. स्वर्गवासी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा तो आवाज आणि खऱ्या अर्थानं मुंबई ही मुंबई मराठी माणसाची आणि त्या मराठी माणसाला खऱ्या अर्थानं ताठ मानेनं मुंबईत वावरायला शिकवलं, जगायला शिकवलं ते वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे सरसेनापती यांना त्रिवार अभिवादन.
ज्यांनी खऱ्या अर्थानं आपण पाहतात मराठी माणसासाठी, मराठी माणसाच्या हक्कासाठी आपलं रक्त सांडलं. एक साधी सुरुवात 1966ला आणि त्या पक्षाचं नाव शिवसेना दिलं आणि तदनंतर संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं या शिवसेनेनं. आणि आज देखील आपण पाहतायत शिवसेना हे खऱ्या अर्थानं मराठी माणसाच्या अस्मितेसाठी लढणारा एक शिवसेना ही एक साधी संघटना आज संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण भारतात दखल घेतली जाते. जाऊया मॅचकडे. ज्या सॉन्गनं मात्र बाळासाहेब ठाकरे यांची स्मरण झालं. पुढचा बॉल इथे देखील व्हाईट बॉल येतोय. 3 बॉल 3 चौकारांकरिता अश्विन शेनॉय यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅश प्राईज आहे. AA इन्शुरन्स सर्व्हिसेस यांच्याकडनं आपण पाहतात 500. आता कॅश प्राईज इथे वाढत जाईल. ज्या पद्धतीनं क्रिकेटचा दर्जा वाढला आणि रत्नदीप क्रीडा मंडळ वेऊरचं हे भंडाराईचं चषक सध्या गाजते संपूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये. गोलंदाज तयार. रोनित यांना आपण पाहताय. या वेळेला फटका चांगला. दर्शक तरे क्या बात है. दर्शक आहेत. निव्वळ क्षेत्रक्षणाची जागा मी माझ्या संघामध्ये का मला घेतात. मुरबे गावामध्ये जवळपास कित्येक हजारो अशी लोकसंख्या आहे. त्यामध्ये कित्येक खेळाडू चांगले आहेत. परंतु दर्शक सांगतात की मला काय या संघामध्ये निवडलं जातं. प्लेइंग 9 मध्ये तर ही माझी ओळख आहे. सुपर फिल्डिंग, पीस ऑफ फिल्डिंग. युवराज सिंग, मोहम्मद के, रवींद्र जडेजा, जॉन्टी रोड्स यांची आठवण झाली. ॲक्शन रिप्ले आपण पाहताय. फटका खूप चांगला होता आणि त्यावेळेला दर्शकनं आपलं स्वतःचं अंग जोखून दिलं आणि त्या बॉलला फील्ड केलंय. धावांची गती 30. गोलंदाज तयार. रोनित मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच. या वेळेला क्या बात आहे. अप्रतिम नेत्रदीपक क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा हा फटका विराट कोहली यांचा क्लास बघायला मिळाला. आणि अगदी फलंदाज विकास आता खऱ्या अर्थानं थांबायचं नाही, लढायचं आहे. आणि या सेमीफायनलच्या मॅचमध्ये काय खऱ्या अर्थानं बॅटिंग केली. अप्रतिम. रिप्लेच्या माध्यमातून ॲक्शन रिप्ले पाहताय. फक्त क्षेत्ररक्षक पाहत राहिले. अगदी मोजून मधून गॅप काढला आणि आता धावसंख्या जाऊन पोहोचली. एकंदरीत जर स्कोर कार्ड पाहिलं 34, ज्यामध्ये 11 बॉलमध्ये 21 धावांची झंझावती खेळी. विकास माची एकदा टाळ्या व्हायला हव्या या खेळाडूसाठी ज्यानं अप्रतिम फलंदाजी केलंय. 7 बॉलमध्ये 9 धावा जगदीश करतायत. आता 34 धावा बिनबाद. खऱ्या अर्थानं भागीदारी. क्रिकेटच्या खेळामध्ये पार्टनरशिप खूप महत्त्वाची आहे. क्रिकेट या खेळामध्ये तुम्ही ज्या वेळेला याल त्यावेळेला तुम्ही फक्त एका खेळाडूकडून सामना जिंकून घेऊ शकत नाही. तुम्हाला 11 खेळाडूंचा एकत्रित मेळ चांगला झाला की मग क्रिकेटचा निर्णय हा तुमच्या बाजूने राहतो. 34 धावा धावफलकावरती. या चांगला मॅच तुम्हाला सगळ्यांच्या भेटीला 12:36 झालेत. यानंतरचा सामना फायनलचा मॅच आणि त्याही मॅचमध्ये मजा येईल. गोलंदाज द्रुतेज. निर्भय थोडेसे शांत झालेत कारण प्रतिस्पर्धी संघ हावी झालाय. प्रत्येकाला वाटतं ना ज्या वेळेला आपण आपल्या संघाचं हित मांडण्याकरिता येतो आपल्या संघाचंच एक लीड असायला हवा. तो आता सध्या नाही बघायला मिळाला आणि तो लीड आता पकडलाय आगवननं. रनआउटची संधी. आता इथे डायरेक्ट हिट जर लागला असता तर छोटू आपल्याला पाहायला मिळाले. ध्रुव या नावानं, छोटू या नावानं त्यांना भरपूर प्रेम मिळालं. हार्दिक मेर यांचे लहान बंधू आपल्याला पाहायला मिळतात. ॲक्शन रिप्ले. जवळपास फ्रेममध्ये देखील नव्हते. इमांशू सिंग खूप चांगलं काम करतायत. नितेश पाटील देखील यांची दखल घेतील यामध्ये तीळ मात्र शंका नाही. जे 3 दिवस ज्यांनी लाईव्ह आपल्या समोर घेऊन आलेत. पुढचा बॉल. चांगला चेंडू. तेच सांगतात की रोनितवरती तुम्ही आक्रमण केलं असेल परंतु मी माझ्या स्वतःच्या कलागुण कौशल्य नैपुण्य जपून चांगली गोलंदाजी करून दाखवीन ही गुणवत्ता आहे. गोलंदाज तयार. 3rd आणि 4th प्राइज करिता बॉल आउट ह्याही गोष्टी आहेत लक्षात घ्या. आणि ते बॉल आउट होणार आहे. या वेळेला काय घडलं. थोडंसं चुकी झाली की काय. डेडिकेशन, समर्पण, कष्ट, मेहनत, जिद्द, चिकाटी, संयम सगळ्या गोष्टी बघायला मिळाल्या. क्षेत्र कुठले असो कष्टाला तुमच्या समोर पर्याय नाहीत आणि कष्ट प्रामाणिकपणे असतील तर यशाला देखील पर्याय नाहीत. शेवटपर्यंत लढायचं आहे. झुंज घेत आहेत. एका बाजूला आगवन, एका बाजूला आपण पाहतात यश फाउंडेशन. संघर्ष मुरबे. विकासच्या मात्र इथे प्रयत्नांना काय कमालीचा उडता हुआ विकास डाईव्ह केलं. स्वतःच्या विकेटचं महत्त्व जाणतायत. ज्या वेळेला आगवन संघ मैदानाच्या आतमध्ये असतो त्यावेळेला विकास जग्गू या जोडीवरती बऱ्याचशा काही गोष्टी स्पष्ट होत असतात. आता संघर्ष मुरबे, यश फाउंडेशन हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. देवेंद्र माचे एन्जॉय करतायत आपल्या भावाच्या फलंदाजीसाठी. अगदी सख्खे बंधू आपल्याला पाहायला मिळतात. देवेंद्र आणि विकास. फटका फसला. जग्गू आता बॅक टू द डगआउट. गॉन. यस डीजे प्रसाद.
थँक्यू सो मच. धन्यवाद डीजे प्रसाद. संतांची भूमी म्हणजेच महाराष्ट्र. खऱ्या अर्थानं आपण पाहतात याच महाराष्ट्रात खऱ्या अर्थानं अनेक थोर पुरुष युगपुरुष होऊन गेली आणि खऱ्या अर्थानं त्या महाराष्ट्रात आपण जन्म घेतला हे आपलं महत्भाग्य, हे आपलं सौभाग्य, यामध्ये तीळ मात्र शंका नाही. धावांची गती तपासून पाहिली तर फलकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजे 36. जसजशी रात्र आता होत चालले आणि तसतसं आमचे डीजे प्रसाद खूप चांगली सुमधुर संगीत ऐकवत आहेत. यस ऑल राईट. आता इथे मुरबे संघाकरिता देखील कॅश प्राईज आलंय अजिंक्य अर्थात बंटी भाऊ यांच्या माध्यमातून. जर मुरबे संघ हा सेमीफायनलचा सामना जिंकतोय तर 3,333 रुपयांचं इथे त्यांना कॅश प्राईज आहे. बंटी अर्थातच अजिंक्य यांच्या माध्यमातून इथे कॅश प्राईज आलेला आहे. जाऊया मॅचकडे. धावसंख्या फलकावरती 36. गोलंदाज तयार. ध्रुतेज, जितेश फलंदाज दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. धावांची गती तपासून पाहिली तर आता 36. पुढील बॉल. यावेळेला पहिलाच बॉल थ्रू द कव्हर्स काढायचा होता. बॉल चाललाय गोशंकित क्षेत्रामध्ये जिथे सिंगल मिळते आणि सिंगलच्या साह्यानं 37 रन्स ऑन द स्कोर कार्ड. आता यावेळेला आपण पाहतात ऑफ द मार्क. गोलंदाज तयार ध्रुतेज आणि या षटकातील विघ्नेश ठाकूर आणि मुन्ना आम्हाला दर्शवतात की शेवटचा इथे आपण पाहतात हा बॉल आहे. 37 धावा धावफलकावरती. चांगला बॉल. ध्रुतेशनं या षटकामध्ये कमबॅक केलं आणि धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर खऱ्या अर्थानं षटक क्रमांक 4 या 4थ्या षटकात अप्रतिम क्वालिटी. फक्त 2 धाव्यांचं षटक. एकदा ध्रुतेजचं षटक आवडलं असेल तर टाळ्या व्हायला हव्या ज्याने जबरदस्त गोलंदाजी केली. थँक्यू सो मच. आता DNCC संघ सांगतात की आम्ही इथून सेमीफायनलमध्ये पराभव तर झालाय, आता आम्ही 3ऱ्या क्रमांकासाठी लढणार. आता ते बॉल आउटची प्रॅक्टिस करतायत. खऱ्या अर्थाने आपण पाहतायत जिथे धनसारमधून कैद केलं धवल पाटील आणि सांगितलं की हा एक उल्लेखनीय कामगिरी करतायत आणि धवल पाटील दर्शवतात की येस ऑल राईट DNCC आता लगे राहो. हरकत नाही. क्रिकेटमध्ये सगळ्याच टुर्नामेंट तुमच्या नावे राहतील असं नाही. क्रिकेटच्या खेळामध्ये कोण कधी कधी कसंही बदलेल ह्याचा नेम नसतो. गोलंदाज तयार. विशाल फटका खेळला. रनआउटची संधी. फलंदाज इथे बाद होतील का? पंचांनी बोट उचलला आकाशाकडे. विकेटचं पतन झालंय. अक्कू यांनी पाहिलं आणि बोट उचललाय. गॉन. जाऊया मॅचकडे. इथे विकेट मिळाली आणि नवीन फलंदाज उमेश दाखल झालेत. स्ट्रायकिंग एंडला या मॅचमध्ये जो निर्भीडपणाने लढला त्याचं नाव विकास. इथे देखील आपण पाहतात फटका तर जरूर खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत आणि बॉलला फील्ड करतील. मिळते सिंगल. सिंगलच्या साह्याने रनसंख्या 38 रन्स. एका बाजूला मायकोप ए हा संघ सांगेल की आमचा प्रतिस्पर्धी कोण आणि त्याच्यासाठी चाललेली भानगड. इथून एका बाजूला यश फाउंडेशन संघर्ष मुरबे की मग एका बाजूला वामिका स्टार जय जोगण्यादेव आगवन. गोलंदाज तयार. इथे देखील फटका खेळायचा होता. लेटकटचा प्रयत्न होता. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला आणि इथे विशालनं याही षटकात आतापर्यंत खूप चांगल्या पद्धतीनं मॅचला कंट्रोलमध्ये आणलं. रोनितचं एक षटक जे होतं जिथे भरपूर धावा खोऱ्यानं वाढल्या आणि त्या धावांना आटोक्यात आणलं ते म्हणजे ध्रुतेजनं आणि आता त्याच्याच पावली चांगली गोलंदाजी करतात विशाल तरे. फटका खेळला. क्षेत्ररक्षक आहेत तेजस. सिंगल मात्र मिळते. या सिंगलच्या साह्यानं धावांची गती 40 वरती. जर आपण पाहतायत यश फाउंडेशन संघर्ष मुरबे संघ हा सामना जिंकतोय तर युवा सेना विभाग प्रमुख अजिंक्य देव अर्थात बंटी दादा यांच्या माध्यमातून 3,333 रुपये हे कॅश प्राईज असणार आहे. ते म्हणजेच मुरबे या संघाकरिता. पुढील बॉल. मोठा फटका खेळायचा होता. इथे फलंदाज बाद झालेत. फलंदाज बाद झालेले आहेत. गॉन.
थँक्यू सो मच. मराठी सिनेसृष्टीतले लखलखते तारे अशोक सराफ, सचिन पिळगावकर, लक्ष्मीकांत बेर्डे यांना मात्र हे स्मरण करणारं गीत. खऱ्या अर्थानं मराठी चित्रपटांना का पसंती मिळाली तर या कलाकारांचा त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा राहिला, ज्यांनी मराठी चित्रपटांची एक खूप चांगली सांगता घातली आणि अनेक वर्ष आपल्या आयुष्यातली या मराठी सिनेसृष्टीला दिली आणि त्या गीताच्या माध्यमातून त्यांच्या देखील स्मरण झालं. यावेळेला जाऊया फटका खेळलाय जरूर. क्षेत्ररक्षक आहेत हार्दिक मेहर, बॉलला फील्ड करतील आणि 5 षटकांचा खेळ संपल्यानंतर जिथे धावफलक वेगानं वाढत होतं, तिसऱ्या षटकात चौथ्या षटकात द्रुतेज आले आणि त्यांनी त्या रस्त्यामध्ये स्पीड ब्रेकर टाकले. जिथे धावफलक समृद्धी महामार्गावरती जी गाडी धावत होती ती आता जणू काही कुठल्या गल्लीत आली की काय आणि तिला स्पीड ब्रेकर लागले. षटक संपलेत 5 षटकांचा खेळ संपला. 41 रन, 42चं टार्गेट. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि येऊया या 42च्या रनचेसमध्ये. थँक्यू डीजे प्रसाद. इथे आपण पाहताय रत्नदीप क्रीडा मंडळ वेवूर भंडाराळी प्रेझेंट रत्नदीप चषक आणि या स्पर्धेची अगदी अंतिम रजनी. वेळ जरी 1:45 वाजला असेल तरी देखील प्रेक्षक सांगतात की आम्हाला फायनलची मॅच देखील बघायची आहे. रत्नदीप चषकानं खऱ्या अर्थानं आता खूप चांगल्या पद्धतीनं रेकॉर्ड ब्रेक प्रेक्षक कमावले. पाहूया या 42 धावा कुठल्या पद्धतीने खेळ होईल नाही होईल या अनेक गोष्टी आहेत. लढले शेवटपर्यंत विकास आणि जग्गू आपल्याला पाहायला मिळालेत. विनोद पाटील सरांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये सलग 3 दिवस विनामूल्य चहाची सेवा जो मी उल्लेख केला त्यांनी खऱ्या अर्थानं प्रेक्षकांची काळजी घेतली. गुलाबी थंडी आणि वाफाळलेला चहा याचं कॉम्बिनेशन करून दिलं ते म्हणजेच विनोद पाटील साहेब. त्यांचं देखील खूप खूप आभार. जे प्रेक्षक आहेत, जे खेळाडू आहेत, तुम्हाला जर वाटलं की आता थंडी जाणवते, चहा प्यायचा आहे तर तुम्ही या आमच्या मुख्य व्यासपीठावरती जिथे विनोद पाटील साहेबांनी अनलिमिटेड जणू काही चहाची विहीर खोदले की काय आणि ज्या पद्धतीनं चहा संपण्याच्या आधीच व्हिजिट करतात चहा आहे की नाही हे पाहिलं जातं आणि तदनंतर तिथे अगदी जे त्यांनी अनाऊन्स करायला सांगितलं त्या तंत्रावरती त्यांनी खूप चांगलं काम केलं आणि आज या स्पर्धेमध्ये विनोद पाटील सरांचं देखील तेवढंच कौतुक करावं आपल्याला पाहायला मिळत आहे. मुरबे संघाचा एक्स्ट्रा खेळाडू निर्भय इथे आहेत. आपण पाहता त्यांना विनंती करतो की प्लीज या. एका बाजूला विशाल तले, एका बाजूला हार्दिक मेर. स्ट्रायकिंग एंडला विशाल, नॉन स्ट्रायकिंग एंडला हार्दिक जातील. ज्या अनुषंगानं मात्र आपण पाहतात या मॅचमध्ये डू ओ डाई, करो या मरो, अभी नाही तो कभी नाही. स्वतःला पुन्हा पुन्हा सांगावं लागेल की जिंकायचं आहे. आत्मविश्वास या शब्दावरती काम करावं लागेल. छत्री पावसाला थांबवू शकत नाही परंतु पावसात थांबण्याचे धाडस नक्की देते. आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देत नाही परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा देत असते. आता इथून संघर्ष करावा लागेल. नावामध्ये यश फाउंडेशन संघर्ष मुरबे हे तुमच्या टीमचं नाव आहे आणि ज्या नावात तुमचा संघर्ष लपलाय त्या संघर्षापुढे आता या मॅचमध्ये तुम्हाला तुमचे कलागुण, कौशल्य, नैपुण्य दाखवावं लागेल आणि या मॅचमध्ये तुम्हाला तुमचे कसब दाखवावे लागतील. मॅचला सुरुवात, सेकंड इनिंगला सुरुवात, रनचेसला सुरुवात. गोलंदाज तयार. सॉफ्ट हँड श्री गणेशा केलं आणि जसा श्री गणेशा झाला टाळ्या वाजल्या डगआउटमधनं. धावांची गती तपासून पाहिली तर आता 1 बॉलचा खेळ संपल्यानंतर 1 धावा आपल्याला पाहायला मिळतात. मुरबेमधून अनेक प्रेक्षक लाईव्ह जोडलेत या मॅचसाठी. एका बाजूला आगवनकडनं प्रेक्षक यूट्यूबला देखील जोडलेत परंतु यूट्यूबला जोडण्यापेक्षा जास्त ते स्वतः आता पब्लिक घेऊन आलेत आणि पब्लिक किंग म्हणून आगवन आपल्याला पाहायला मिळते. 16,500 लोक या स्पर्धेला प्रेम देताना बघायला मिळालेत आत्तापर्यंत पाटील नेटवर्क्स या यूट्यूब वाहिनीवरती. सॉफ्ट हँड अगदी आपण पाहतात सिंगल मिळवली. या सिंगलच्या साहाय्यानं धावांची गती जाऊन पोहोचते ती म्हणजेच 2 बॉलचा खेळ संपल्यानंतर 2 धावा.
युवा सेना विभाग प्रमुख आपल्याला पाहायला मिळतात अजिंक्य देव मुरबे यांच्या माध्यमातून आपण पाहतात जर मुरबे संघ सामना जिंकतोय तर 3-3-3-3 3333 हे त्यांच्या माध्यमातून कॅश प्राइज ठेवलंय. उमेश पहिला बॉल डॉट. आता डॉट बॉलनं थोडंसं दडपण वाढेल, प्रेशर वाढेल कारण धावसंख्या 42 आहेत. समोरचा संघ फिल्डिंगमध्ये ताकदीचा आहे. ॲक्शन रिप्ले हिमांशु सिंग आम्हाला दाखवत आहेत. गोलंदाज तयार. या बॉलला इथे फटका तर जरूर खेळला. वेगानं पुढे आलेत. काय घडलंय पंच सांगतात की आम्हाला तिसऱ्या पंचांची मदत घ्यायची आहे. आणि इथून आता काय घडतंय. हृदयाची स्पंदनं वाढली जातात. एक्स्ट्रा खेळाडूंना विनंती असेल की आपण आता थोडासा शिफ्ट व्हा. पंच येतील, तिसरे पंच पाहतील आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतायत ऑल राईट. इथे पंच आलेले आहेत. आता धाकधुकी वाढलेली आहे. इथून हार्दिक सारखा खेळाडू एका बाजूला बाद होण्याच्या वाटचालीवरती आलाय तर इथून आगवन संघ सांगेल की आम्हाला तोच पाहिजेत. जिथे एका बाजूला विशाल तरेची जी सातत्यानं बखुबी ज्याने दाखवली मागील अनेक स्पर्धेमध्ये, आता तो थोडासा कठीण काळात सापडलाय की काय. आणि आता मुरबेकर भगवंताला स्मरण करत असतील की इथून आमचा फलंदाज सेफ असावा. आणि भगवंताला स्मरण करत असताना मनुष्य हा प्राणी लबाड आहे कारण कठीण काळात त्याला भगवंत आठवतो आणि चांगला काळ हा त्याने स्वतः आणलेला असतो. म्हणून आता डगमगत्या स्थितीमध्ये हे गॉड, थँक गॉड असं म्हणत खऱ्या अर्थानं आपण पाहतायत काय घडलंय. आता जो आपण कॅमेराचा फुटेज पाहता त्यामध्ये इथे तो एंड आलेला नाही तर आपण हा डिसिजन आता हाय कोर्टात म्हणजेच ऑन फील्ड पंचांकडे देणार आहोत. जिथे चला इथे मात्र तो नाही येत आहेत फुटेज. त्यामध्ये आता पंच जातील आणि दर्शवतील की काय घडलंय. एक मिनिट पुन्हा एकदा आपण पाहतायत इथून पंच जातील आणि दर्शवतील की OUT आउट. फलंदाज बाद. डायरेक्ट हिट इज ऑलवेज एस डेंजरस. आणि तिथे फलंदाज बाद होताना हताश, हतबल, निराश मनानं तंबूच्या आश्रयाला परतत असताना आता हार्दिक मेर बाद झालेले आहेत. विशाल थोडेसे त्रस्त दिसत आहेत. धावसंख्या जर तपासून पाहिली तर फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 2 धावा. धावसंख्या जर तपासून पाहिली तर खऱ्या अर्थानं आपण पाहतायत आता जाऊन पोहोचते 2-4 बॉलचा खेळ झाला. 2 धावा या धावफलकावरती आहेत. आणि जिथे खऱ्या अर्थानं आपण पाहतायत चांगलं क्रिकेट बघायला मिळालं. आता नवीन फलंदाज तेजस पार्ट टाइम चांगलं गोलंदाजी देखील करू शकतात. परंतु आता वेळ अशी आहे की हार्दिक बाद झाल्यानंतर तुम्हाला इथून या मॅचला पुढे घेऊन जायचं असेल तर निश्चित स्वरूपात एका बाजूला विशाल तरेची साथ चांगल्या पद्धतीनं निभावावी लागेल. गोलंदाज तयार. पहिलाच बॉल येता क्षणी फटका चांगला खेळला. जिथे जयेश होते, जयेशनं सांगितलं की माझ्याकडनं बॉल जाणं खूप कमी वेळा तुम्हाला बघायला मिळेल. संपूर्ण स्पर्धेत जयेशचं क्षेत्ररक्षण वाखण्याजोगी राहिलं, उल्लेखनीय राहिलं, विलक्षण कामगिरी. पुढचा बॉल इथे हा चेंडू वाईड. पंच जुगल गावडसर दर्शवतात की हा बॉल वाईड आहे आणि या वाईड बॉलनं स्कोर काढला. रनसंख्या 3. पुढचा बॉल
सॉफ्ट अँड सेन्सिबल क्रिकेट, कारण एक गडी आपला लवकर बाद झाल्यानंतर आता या स्कोर कार्डला पुढे नेण्याचं काम करावं लागेल. एका बाजूला आपण पाहतात यश फाउंडेशन संघर्ष मुरबे, पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर 4-4ला एक धक्का अशी स्थिती बघायला मिळते. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया डीजे प्रसाद यांना. थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आल्या तमाम क्रीडा रसिकांचं, माता भगिनींचं सहर्ष हार्दिक स्वागत. आपण बघत आहात रत्नदीप चषक. शॉर्ट बॉल, काय क्षेत्ररक्षण, काय क्षेत्ररक्षण. एकदा जोरदार टाळ्या व्हायला हव्या. बेमिसाल मैदानाच्या चहूबाजूनं वाजतात त्या टाळ्या. ऍक्शन रिप्ले पाहूया. उडता हुआ विकास, जणू काही तळ्यामध्ये तुम्ही सूर मारताय की काय, जणू काही विहिरीत तुम्ही सूर उडी मारली की काय. शॉर्ट बॉल होता आणि त्या बॉलमध्ये फ्रेममध्ये विकास याला आपण पाहायला मिळाला. अप्रतिम. संघासाठी आता 100% समर्पण, डेडिकेशन पाहायला मिळालं. हळूहळू करत असताना जर क्षेत्ररक्षण तुमचं असंच राहिलं तर मग खऱ्या अर्थानं आपण पाहतायत मुरबे या संघावरती आक्रमण करण्यासाठी भरपूर वेळ त्यांना लागणार नाही. ज्या पद्धतीने त्यांचं आता क्षेत्ररक्षण चाललंय, मुरबे संघाकडे त्यांचा विशाल सारखा फलंदाज आहे. कूल अँड काम. सातत्याचं दुसरं नाव काय तर त्याचं नाव आहे विशाल थरे. सॉफ्ट हँडनं आपल्याला पाहायला मिळत आहेत. सध्या मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच आतापर्यंत 6-6ला एक धक्का अशी स्थिती बघायला मिळते. जय जोगनादेव, वामिका स्टार, आगवन एका बाजूला. मायकोपचा संपूर्ण संघ वाट बघत असेल की आमचा प्रतिस्पर्धी कोण. मागील मॅचमध्ये काय युवा खेळाडूनं प्रतिभाशाली फलंदाजी केली. कुणाल किणी जरूर चांगला फलंदाज आहे, परंतु मीचं कौतुक करावं तेवढं कमी. अगदी कमी वयामध्ये, वय वर्ष 16-15च्या आतमध्ये असणारा खेळाडू, जबरदस्त कामगिरी. 20 धावा, नाबाद आणि सामना जिंकवला. इथे फटका तर जरूर खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे, बॉलला फील्ड करतील. धावांची गती तपासून पाहिली तर आता एकेरीनं पुढे जात आहे ती म्हणजे 7 वरती. 7 रन्स. 3 बॉलचा खेळ झालाय. 7 धावा धावफलकावरती आहेत. येणारे 3 चेंडू या षटकातले आपल्याला पाहायला मिळतील. बाकी असताना धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 7 वरती. चौकार शोधावे लागतील या मॅचमध्ये. जर तुम्हाला जिंकायचं असेल, या मॅचमध्ये तुम्हाला पुढे यायचं असेल, अंतिम मॅचचं तिकीट मिळवायचं असेल तर तुम्हाला लढावं लागेल. जरी हार्दिक नसला तरी देखील मी माझ्या संघाचा एक उत्कृष्ट फलंदाज अनेक वेळा स्वतःला सिद्ध केलेला आहे. तोच मला पुन्हा एकदा माझा खेळ पुढे न्यायचा आहे. धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर जाऊन पोहोचते ती म्हणजेच 8 वरती. चेंडूंचा खेळ तपासून पाहिला तर आतापर्यंत 4 बॉलचा खेळ झालाय. 4 बॉलचा खेळ संपल्यानंतर 8 धावा. झालं गेलं ते मागे सोडून नाविन्यानं तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा एक चांगलं क्रिकेट दाखवावं लागेल. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज हार्दिक. कालच्या दिवसात मॅन ऑफ द मॅच. जबरदस्त गोलंदाजी. 2 रन खर्च करत 3 गडी बाद करणारा खेळाडू राहिला तोच हार्दिक आपल्याला बघायला मिळतोय. अगदी युवा. आगवननं मात्र त्याही खेळाडूला तयार केलं म्हणायला हरकत नाही. चांगला चेंडू. पंचाने त्या बॉलला स्क्रोल केलंय. तेजस या फलंदाजाकडे गुणवत्ता आहे जरूर, परंतु आता पाहूया कुठल्या पद्धतीने खेळ होईल. धावसंख्या फलकावरती 8-8 वरती स्थिर. याही वेळेला आपण पाहतायत हाफ ट्रॅकरचा बॉल होता. सिंगल मात्र मिळेल आणि या सिंगलच्या साहाय्यानं षटक क्रमांक 2चा खेळ संपला. आणि 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या 4.50 ची सरासरी राखत 9. घेऊ एक छोटासा ब्रेक आणि आता 18 बॉलमध्ये 33 प्रति षटकामध्ये 11-11 ची सरासरी. घेऊया एक ब्रेक आणि ऐकूया डीजे प्रसाद.
जाऊया मॅचकडे. रत्नदीप चषकाचा पहिला दिवस आपण पाहतायत. ओपनिंग सेरेमनी नगराध्यक्ष कार्य सम्राट मोरेश्वर भाऊ यांना आपण पाहिलं. जाऊया मॅचकडे. फटका खेळलाय जरूर. क्षेत्ररक्षक आहेत. फेकी येईल तद्वरती फलंदाज इथे फ्रेम मध्ये बघायला मिळाले. पूर्णतः पोहोचले आणि आता सिंगल मिळतंय. 17 बॉलमध्ये रन करायच्यात 32. एकच षटक असं असावं. ज्या पद्धतीनं विकासनं बॅटिंग केली, रोहितवरती आक्रमण केलं, शंखनाद फुंकला, त्याच पद्धतीनं तुम्हाला आता या मॅचमध्ये एक षटक शोधावं लागेल आणि ते शोधण्यासाठी विशाल हा तत्पर खेळाडू आहे. 10 धावा धावफलकावरती. सेमी फायनल 2. फटका जरूर खेळलाय. काय घडलं आता इथे? रन आउटची संधी बनली आणि तेजस तरे बॅक टू द डगआउट गॉन. भगवंताला साकडं घालत आता पुन्हा एकदा जय जोगनदेव आगवण संघ पुन्हा सज्ज होतोय. एक फलंदाज बाद केल्यानंतर आता नवीन फलंदाज ध्रुव, अर्थातच आपण पाहताय छोटू या नावानं भरपूर प्रेम मिळालं संपूर्ण मुरबे विभागात आणि तेच ध्रुव तयार होतील आता विशाल यांची साथ देण्याकरिता. धावसंख्या फलकावरती 10 आहेत. 42 धाव्यांचं एक मोठं टार्गेट ठेवलं. लढण्यासाठी ते पुरेसं राहिलं आगवण संघाने. या वेळेला आपण पाहतायत आता विशाल देखील बाद झालेत. फलंदाज बाद, गॉन. थँक्यू. दर्शक, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. दर्शक, ओव्हररम क्रिकेटचा सुपरस्टार संजय कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ संजय टीमकडनं खूप चांगलं क्रिकेट त्यांनी खेळलेलं आहे. आता अंडररम क्रिकेटमध्ये यश फाउंडेशन संघर्ष मुरबे या संघाकडनं त्यांची वर्णी का लागते त्याचं तुम्हाला प्रात्यक्षिक मांडावंच लागेल. अडचणीच्या काळात पळवाटा न करता तुम्हाला थांबून या सामन्याला एक चांगला न्याय देण्याचा प्रयत्न करावा लागेल. परंतु या वेळेला षटकार खेळलाय. तू चल मे आया अशी स्थिती मैदानाच्या आतमध्ये. विकेटवरती विकेट. विकेटची पडझड चालूच राहिली आणि मुरबे संघाची आता डोकेदुखी वाढत जाईल. गॉन. हॅलो. या वेळेला आपण पाहता ध्रुव यांनी जर 3 चेंडू आणि 3 चौकार ठोकले तर ऋषभ वारे यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. युवा उपशहर अध्यक्ष शिवसेना आणि आपल्याला पाहायला मिळत आहेत ऋषभ वारे यांच्या माध्यमातून आपण पाहतात ते कॅश प्राइज आहे ध्रुवसाठी. इथून आपण पाहतायत षटक क्रमांक 3 आणि 3ऱ्या षटकाचा खेळ. शेवटचा बॉल इथून बाकी असेल. धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर खऱ्या अर्थाने 12 धावा. संपूर्णपणे धावफलक शांत झालंय. मैदानाच्या आतमध्ये अगदी जुना जाणता असा खेळाडू. इथे देखील आपण पाहतायत सॉफ्ट हँडनं फक्त फटका खेळला. पहिल्या दिवसात देखील मी उल्लेख केला, जर आता सामना जिंकवला या 2 फलंदाजांनी आणि यश फाउंडेशन संघर्ष मुरबे हा संघ सामना जिंकतोय तर युवा सेना विभाग प्रमुख अर्थातच अजिंक्य देव बंटीदादा यांच्या माध्यमातून 5555 शेअर मार्केट वाढलं. 3333 वरनं आता रेट वाढत चाललेत. तुम्हाला जिंकून द्यावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतायत अंशू. फक्त वय हा तुमचा एक आकडा आहे. एज इज जस्ट अ नंबर. क्रिकेट खेळण्याची तुमची क्षमता आणि तुमची कॅपॅसिटी, ॲबिलिटी या सगळ्या गोष्टी अंशूकडे आहेत. आजवर त्याच पद्धतीचा फॉर्म घेऊन आला होता सुरुवातीच्या काळात. तोच फॉर्म घेऊन आत्तापर्यंत अंशू मैदानाच्या आतमध्ये कार्यरत असतात क्रिकेटच्या खेळामध्ये आणि तेच दाखल झालेत. आता या मॅचमध्ये तुम्हाला चांगलं क्रिकेट दाखवावं लागेल. 12 बॉलमध्ये 29. ध्रुव अर्थात छोटू. शॉर्ट बॉल होता, नाही कनेक्शन चांगलं झालं. आता इथून आपण पाहतायत धावसंख्या ही स्थिरच आहे. काय गोलंदाजी केली अफलातून. हिम्मत माची तयार.
फटका तर खेळला, जगदीश आहेत बॉलला फील्ड करतील. फटका चांगला होता नो डाऊट, परंतु इथून आपण पाहू शकाल आता खऱ्या अर्थानं धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते 13. जर इथे हा सामना जिंकला आणि फायनलमध्ये प्रवेश करतोय जय जोगनादेव आगवण वामिका स्टार, तर संपूर्ण संघाला मेहुल पाटील संघाचे संघमालक यांच्याकडनं सगळ्या 10च्या 10 खेळाडूंना शूज आहेत. आता इथून आपण पाहतायत बक्षिसं वाढली जात. काय फटका खेळला थ्रू द कव्हर्स, काय चांगली ट्राय केली, 2 क्षेत्ररक्षकांना भेदत बॉल सीमारेषेच्या बाहेर आउटफील्डला फाडत 4. थँक्यू. आता मेहुल पाटील यांच्याकडनं आगवण संघाकरिता जर हा सामना जिंकला तर मात्र फायनल मध्ये प्रवेश घेतला तर शूज आहेत. आता पाहूया इथून आपण पाहतात काय होतंय, कुठला संघ जिंकणार, कुठला संघ हरणार. कभी खुशी तो कभी गम. 4 दिवस सासूचे, 4 दिवस सुनेचे. कधी कोणाला जिंकावं लागतं, एकाला हरावं लागतं, त्यावेळी क्रिकेटचा रिझल्ट लागत नाही. गोलंदाज तयार. फटका इथे देखील खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत. आता अजिंक्य देव यांचं मार्केट वाढत चाललंय. त्यांनी सांगितलं की इथून सामना जिंकला तर 11,111, 3,000 वरनं सुरुवात झाली, 5,000 वरती आलं. ज्या पद्धतीने सोन्याच्या भावांमध्ये जसा रेट वाढत चाललाय त्या पद्धतीने आता अजिंक्य देव यांचं देखील मार्केट वाढत चाललंय. फटका खेळला अंशू यांनी, फटका फसला, सिंगल तिथे नाही मिळणार. डॉट बॉल येतोय. या मॅचमधनं आता 6 बॉलमध्ये रन करायचे 24, म्हणजेच आता 6 मध्ये 24 मोजून तुम्हाला नाही चालणार. 6 मध्ये 6 चौकार ठोठावे लागतील तर तुम्हाला इथून विजयाची चव चाखायला मिळेल. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया एक रिफ्रेशमेंट घेणारं सुमधुर गीत. थँक्यू. 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये रन करायच्या 24 आलेल्या तमाम लाडक्या शिस्तबद्ध प्रेक्षकांचा आम्ही करतोय पुन्हा एकदा हृदयाच्या अंतःकरणापासून सर हार्दिक स्वागत. जितेश खारी, पहिला बॉल चौकार. ते आपण पाहतायत आता खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल लढणार शेवटपर्यंत. जिथे आपण पाहतायत जे खेळाडू आहेत ध्रुव छोटू आपल्याला पाहायला मिळत आहेत. गंजून संपण्यापेक्षा झिजून संपलेली केव्हाही चांगलं आणि सध्या झिजतायत संघाकरिता. 5 बॉलमध्ये 20ची गरज. फटका इथे देखील खेळायचा होता आणि आता विजयाचा सुगंध दरवळायला लागला आणि फायनलचे दरवाजे इथून आता उघडे होण्याचे संकेत दिसायला लागले. संपूर्ण संघाला PN स्पोर्ट्स यांच्याकडनं टी शर्ट आणि ट्रॅक म्हणजे स्पोर्ट्स किट जय जोगनादेव आगवण वामिका स्टार PN स्पोर्ट्स आपल्याला पाहायला मिळतात. सध्या चर्चेत आहेत. काय फिल्डिंग केली हिम्मत माचीनं. ही गुणवत्ता आहे, ही क्वालिटी आहे. ॲक्शन रिप्ले घेऊन येऊया. काय क्षेत्ररक्षण अफलातून क्लास, उच्च कोटी, उच्च श्रेणी, अप्रतिम, विलक्षण, नयन चक्षु, नयन विहंगम असं हे क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. क्लास. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजेच आतापर्यंत 23. फटका खेळला बिटवीन द गॅप. छोटू आता शेवटपर्यंत लढायचं आहे, लढतायत, परंतु इथून वेळ गेल्यानंतर, दूध ओतू गेल्यानंतर शोकांतिका पाळण्यात विशेष अर्थ नाही. फक्त गॅस जाऊन बंद करावा लागतो, ते दूध ओतू गेलेलं असतं. इथे देखील आता फटका खेळला आणि फलंदाज इथे बाद होत असताना यश फाउंडेशन संघर्ष मुरबे, जो भन्नाट फॉर्मात चाललेला संघ, शेवटचा बॉल बाकी आहे आणि त्या शेवटच्या बॉलला खेळण्याकरिता धृतेज हरकत नाही. क्रिकेटच्या खेळामध्ये कधी जिंकावं लागतं, कधी हरावं लागतं. क्रिकेटचा खेळच असा आहे. सगळेच सामने तुम्ही तुमच्या नावी करू शकत नाही आणि सगळेच सामने तुम्ही हरू देखील शकत नाही. आता आगवण सांगेल की आम्हाला एक चांगली सुरुवात मिळवायची होती, ती रत्नदीप चषकाने दिले. षटकार खेळला आणि इथून PN स्पोर्ट्स कडनं ट्रॅक्स टी शर्ट आणि मेहुल पाटील यांच्याकडनं 11 खेळाडूंना शूज. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट अबाउट इट, ज्याचं नाव आहे विकास माछी. बॉल आउटसाठी आता 2 संघ असतील. एका बाजूला DNCC आणि एका बाजूला यश फाउंडेशन संघर्ष मुरबे. ज्या वेळेला बॉल आउटला सुरुवात होईल त्यावेळेला मी मायक्रोफोनवरती आमंत्रित करतोय, ते म्हणजेच संतोषदा पाटील, गोड गळ्याचे धनी, अर्थातच व्हॉइस ऑफ उमरोळी. थँक्यू.
चला DNCC आणि एका बाजूला यश फाउंडेशन संघर्ष मुरबे, आपण 3-3 खेळाडूंची नावं द्या आणि तिथून आपण 4-4 चान्स देऊया का, आणि 5वा विकेट किपर. ऑल राईट, 5 जण आतमध्ये राहतील. आता बॉल आउट कडे जाऊया, हरकत नाही. क्रिकेटमध्ये नाराज व्हावं लागतं, तोही काळ सहन करण्याची आपल्याकडे ताकद असायला हवी. प्रत्येक मॅचमध्ये विजय असं नसतं. तर बॉल आउट होईल आणि बॉल आउटची धुरा आता सांभाळतील आमचे साथी समालोचक, अर्थातच आमचे मोठे बंधू संतोषदा पाटील. सुंदर सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत. अप्रतिम सामने आपल्याला पाहायला मिळाले. आणि खऱ्या अर्थाने मी म्हणेन जे प्रेक्षक वर्ग ज्याची ज्याची जिथे जिथे जागा आहे ती सोडण्याची देखील त्यांची इथे विचारसारणी नाही आहे. इतकी भारी मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. चला दोन्ही संघ, DNCC संघ आणि मुरबे संघ, आपले खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे. 5 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहिजे. 4 गोलंदाज असतील, 1 विकेट किपर, बाकी त्यांनी बाहेर राहायचे. फक्त 4च खेळाडू असतील. चार खेळाडू बॉलिंग एंडकडे आणि 1 खेळाडू बॅटिंग एंडकडे. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच विकास माची ठरतोय. मॅचचा मॅन ऑफ द मॅच. बॉल आउट झाल्यानंतर विकास आपण यायचं आहे आणि मॅन ऑफ द मॅच घ्यायचे आहे. तोपर्यंत जाऊया. चला, यश फाउंडेशन संघर्ष मुरबे संघ. ओके, चला, बॉल आउट साठी फक्त 4 गोलंदाज आणि 1 यष्टीरक्षक. काय बोलणार? चला पंच आपण रेडी आहेत. तिन्ही पंच आपली जागा घ्या. जे नियम आहेत ती नियम आपण